Audio Jungle. Audio Jungle. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे स्वागत. तसंच पुढील कवी हाजी साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आपला विषयच आहे प्रेमापोटी आणि हा एक नवीन प्रयोग आहे. एक ओळ मराठी आहे आणि एक ओळ हिंदी आहे. हा एक नवीन प्रयोग आहे. हिंदी मराठी अच्छा अच्छा. आज कामदशी बोलत नाही, आज कामदशी बोलत नाही, आज कामदशी बोलत नाही, राज दिल का खोलत नाही, राज दिल का खोलत नाही. ज्याचे काय बोलावे ठरवले, बात कैसे करूनी पहिले पहिले, परंतु भेटायला मला तू आले नाही. कामदशी बोलत नाही, आज कामदशी बोलत नाही. कायम करून काही तू झाली, सताती है मुझको रात काली. काय गुपित तुझ तू सांगत नाही, आज कामदशी बोलत नाही. दूध राहून राहून का भड़कते, दिल जिगर है मेरे ये क्यों धड़कते, दिल मेरे जिगर ये क्यों धड़कते. कधी तू येशील का सजने नाही, आज कामदशी बोलत नाही. सदा तू ठेव ध्यानी आशिका, वचन है तुझको मेरे माशूका. जीवन जाईल तुझे का नाही, आज कामदशी बोलत नाही. आज कामदशी बोलत नाही. हिंदी आणि मराठीचा दोघांचं संगम करून ते आपल्या प्रियसीची म्हणतायत. म्हणून मलाही वाटतं फैसला कोई भी हो, फैसला कोई भी हो, दिल में उतर कर करना, जो तुझको दिल में रखे उसको हम सबर करना. और मेरे साथी और मेरे माथे की लकीर कहती है, ये मोहब्बत है जरा सोच समझ कर करना, ये मोहब्बत है जरा सोच समझ कर करना. कधी हरवून मजला सापडली तू, कधी हरवून मजला सापडली तू, और समझा नहीं गुम गई तू, और समझा नहीं गुम गई तू. जिंकली तू तरी मी हारलो नाही, आज कामदशी बोलत नाही. झापके सांचा जरा आवडून ये, झापके सांचा जरा आवडून ये, आदरा रूप को और संवर के, आदरा रूप को और संवर के. नव्या नवरी सारखी लाजणार का नाही, तू माझशी बोलत नाही. तुझ्या घरी रात सोनी सोनी, प्यार की दुनिया है सोनी सोनी. रात्रीचा चंद्रमा तू आहे का नाही, आज कामदशी बोलत नाही, आज कामदशी बोलत नाही. आज का तू माझ्याशी बोलत नाही. खरंच खूप छान सर. मला तर असं वाटतंय तुमचं वय बघून अशा कविता तुम्ही करता. खरंच सर खूप छान. म्हणूनच म्हणते आज हम तरस रहे तुम्हारे लिए, आज हम तरस रहे तुम्हारे लिए, कल तुम भी तरसोगे हमारे लिए, कल तुम भी तरसोगे हमारे लिए. याद रखना आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, लेकिन उन हजारों में हम नहीं मिलेंगे, लेकिन उन हजारों में हम नहीं मिलेंगे. तू कहे तो बन के काजल तेरी आंखों में समाऊं, तू कहे तो बन के काजल तेरी आंखों में समाऊं, तेरे दिल की धड़कनों में कई गीत में गाऊं. उस सजा को उस साजिकों को मैं छोड़ दूं, उस साजिकों को मैं छोड़ दूं, तेरे दिल को लुभाए
वाह तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए, तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए. खरंच प्रेम म्हणजे प्रेमच असतं. तुमचं काय आमचं काय सेमच असतं. पुढील कविवर्य रामरावजी गायकवाड यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कविता सादर करण्यापूर्वी एक शेर 4 ओळीचा आपल्यासाठी मी सादर करतोय. जरूरत शोहरत विश्वास, जरूरत शोहरत विश्वास और रिश्ते अभी एक कागज के गुलाम है. वाह जरूरत शोहरत विश्वास और रिश्ते अभी एक कागज के गुलाम है, जिसे हम पैसा कहते हैं, जिसे हम पैसा कहते हैं. काम बड़ा करे और लेकिन बर्ताव ऐसा रखे कि आपने कुछ किया ही नहीं. काम बड़ा करे लेकिन बर्ताव ऐसा रखे कि आपने कुछ किया ही नहीं. यही एक महान व्यक्तित्व की पहचान है. यही एक महान व्यक्तित्व की पहचान है. हे हा शेर मला वाटतं या ठिकाणी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे संस्थापक अध्यक्ष गायकवाड सरांना हा समर्पित आहे. हा शेर माझ्या कवितेचं शीर्षक आहे वटवृक्षाची सावली. मध्यंतरी मी माझ्या मूळ गावी राहता साईबाबा शिर्डी जवळच माझं गाव आहे आणि मी गावी गेलो होतो. काही दिवस थांबल्यानंतर माझ्या वृद्ध आई वडिलांची माझी भेट झाली आणि मला काही काव्यपंक्ती सुचल्या आणि जुन्या आठवणीमध्ये रमलो मी. त्या काव्यपंक्ती या कवितेत आपल्याला मी सादर करत आहे. वटवृक्षाची सावली मुक्त छंदातली कविता आहे. जुने दिवस आठवतात. कधी नवे जाहीर झाला शासन दरबारी दुष्काळ, कधी नवे जाहीर झाला शासन दरबारी दुष्काळ. पण कधीपासूनच गेली कोमेजून आमच्या आयुष्याची सकाळ. दुष्काळ झाल्यामुळे आयुष्य तसं चुकून गेलंय. तरी कधीपासूनच गेली कोमेजून आमच्या आयुष्याची सकाळ. कधी नवे जाहीर झाला शासन दरबारी दुष्काळ. पोटात धुकेचा डोंग घेऊन श्रमिक माणसं खेड्यापाड्याची पाटाच्या नालापाणींच्या दुष्काळाच्या खाई खोदाई कामाला झोपली. घराचा उंबरठा न ओलांडणारी आई माझी. हा 1972-73 सालचा जो दुष्काळ झालेला होता त्या संबंधाने या काव्यपंक्ती मला सुचलेल्या आहेत. घराचा उंबरठा न ओलांडणारी आई माझी रणरणत्या उन्हात पित्याच्या सोबतीनं खोदाई कामाला लागली. कडेवर घेऊन चिमुकलं बाळ त्याच्यासाठी झोळी झाडाला तिनं बांधली. कडेवर घेऊन चिमुकलं बाळ त्याच्यासाठी झोळी झाडाला बांधली. त्याला लागू नये उन्हाची काहिली. मायेची पखरण करते त्याच्या शिरी. आंब्याच्या झाडाची गर्द सावली. मायेची पखरण करते त्याच्या शिरी. आणि बघून हे सारं चित्र उमटायची आईच्या काळजात कळ. कशी वाढवू या चिमुकल्याला या माझ्या वंशाच्या उमलत्या अंकुराला. कशी वाढवू या चिमुकल्याला या माझ्या वंशाच्या उमलत्या अंकुराला. नको चिंता मायेच्या अंतरी. शेत शिवारात नाही पाऊस पाणी. कधी होईल हे शेत हिरवंगार. किती राबती हे देह या काळ्या शिवारात. माय माझी काळवंडून गेली ऊन पावसाच्या संगतीनं. पण दोघांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कधीच न डळली. आईच्या भाळावरची कुंकवाची आडवी रेग स्वेद बिंदूंनी अर्थात घामाने चिंब भिजली. मुखावरी पसरला लाल रंगाचा ओघळ.
मुखावरी पसरला लाल रंगाचा ओढ, जे कपाळावरचं कुंकू घामाने ते खाली सगळ्या चेहऱ्यावर पसरलं. जाणतेपणी त्यांच्या कष्टाची ही पालखी, जाणतेपणी त्यांच्या कष्टांची ही पालखी आम्ही भावंडांनी आमच्या खांद्यावर समर्थपणे पेरली. आम्ही भावंडांनी आमच्या खांद्यावर समर्थपणे ती पालखी पेरली. माझ्या माय बापाची सावली जणू त्यांनीच लावलेली वटवृक्षाची सावली. माझ्या माय बापाची सावली जणू त्यांनीच लावलेली वटवृक्षाची सावली छाया आजही आमच्या संसारावर झुलते आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांच्या संसारावर असतो. आजही आमच्या संसारावर झुलते आहे त्या वटवृक्षाची सावली. त्यांच्याच आशीर्वादानं घरात नांदते सुख समृद्धी, त्यांच्याच आशीर्वादानं नांदते घरात सुख समृद्धी. दीर्घ आयुष्याची उत्तम आरोग्याची दौलत पुढे लाभावी त्यांना ही ईश्वरचरणी प्रार्थना. दीर्घ आयुष्याची उत्तम आरोग्याची दौलत माय बापांना लाभावी, त्यांना लाभावी ही प्रार्थना. आणि शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. नातवंडांची फुललेली वंशबाग, नातवंडांची फुललेली वंशबाग अंगणात आमच्या दरवळत राहावी, अंगणात आमच्या दरवळत राहावी. नात्यांच्या सुगंधी फुलांचा परिमळ, नात्यांच्या सुगंधित फुलांचा परिमळ. अण्वानी कष्टणारे माझे मायबाप सुखाच्या झोपाळ्यावर बसूनी घेती आपल्याच प्रतिबिंबाची, घेती आपल्याच प्रतिबिंबाची. प्रेमाने कौतुकाने प्यारी झप्पी. आजोबाची नातवंडांची झप्पी घेतात अशा या काव्यपंक्ती आहेत. कारण आता आयुष्याच्या या वळणावर, या 70-80 वयाच्या या वळणावरती तो आनंद ते घेत आहे. सुखाच्या झोपाळ्यावर बसून घेती आपल्याच प्रतिबिंबाची, अर्थात नातवंडांची कौतुकाने प्यारी झप्पी. यापेक्षा आयुष्याची सार्थक काय असते? यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय असते? अहो हेच तर जगण्याचं खरं तंत्र असतं, हेच तर खरं जगण्याची तंत्र असतं. आणि शेवटी त्यांच्या श्रमांच्या कष्टांना सुगंध आला, त्यांच्या श्रमांच्या कष्टांना त्या फुलांना सुगंध आला. आणि त्या वटवृक्षाच्या सावलीचा लाभ आम्हाला झाला, वटवृक्षाच्या सावलीचा लाभ आम्हाला झाला. धन्यवाद, धन्यवाद. खरंच आई वडील म्हणलं ना मुलांसाठी मरेपर्यंत वटवृक्षाची सावली तरी देतात. म्हणूनच म्हणते आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. जीवनाच्या वाटेवरती किती सोसलेस तू आस. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार. चंदनाची कोर तू, चंदनाची कोर ग, शीतल तुझी छाया आई जीवनभर हवी ग. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य काढीन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाधार. तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कविता थोडी कॉमेडी आहे, छोटीशीच आहे. आपला वेळ न दवडता तुझ्या या प्रेमापोटी आम्हाला इथं संधी दिली. अनिता बिराजदार मॅडम, अशोक गायकवाड सर आणि रामराव गायकवाड, त्याचबरोबर आपले शेख सर. खूप छान वाटलं. असंच हे कवींचं सादरीकरण
प्रेमा तुझ्या पोटी या कार्यक्रमात नेहमीच सादर होणार आहे आणि याचा आनंद तुम्हा आम्हाला या जीवनामध्ये घेता आला पाहिजे. हा मंच आपल्या आनंदासाठी आहे, सुखदुःखासाठी आहे. आपण सारे एक आहोत. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलद्वारे आपण हे सादरीकरण करत असतो. तुम्ही नक्की पहा. आजचा प्रवास आहे, कवितेचं नाव आहे प्रवास. एक ये गाडी, एक ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. एक ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. माझी डोळे शिरले ग तुझी वाट पाहुनी ग. माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहुनी. झाला बाई मला उशीर, झाला बाई मला उशीर. अशा या गर्दीत, अशा या गर्दीत, काम धावपळीत गाडीला बघते मी वाट. ये ग ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. ये ग ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. आज मला लेटच लई, आज मला लेटच लई, मग जरा वेळेत मग निघायचं बाई. आज मला लेटच बाई, मग जरा वेळेत निघायचं बाई. काय सांगू, काय सांगू, तुम्हा सिग्नल लागलं. काय सांगू, तुम्हा सिग्नल लागलं. मध्येच ब्रेकअप झालं आणि एकानं दोघांना ठोकलं. ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. म्हणजे याच्यामध्ये प्रेमाचं जे सिग्नल आहे, हे प्रेमाचं सिग्नल तुटल्यानंतर किती अवस्था, कशी अवस्था होते ते मलाही म्हणावंसं वाटतं. जुदाई का एहसास अब जिंदा नहीं रह सकता, जुदाई का एहसास अब जिंदा नहीं रह सकता. मैं उसे भूल जाऊं ऐसा हो नहीं लगता. मुझे उससे मोहब्बत नहीं, मुझे उससे मोहब्बत नहीं, फिर भी जाने क्यों उसे, क्यों कि कोई देखता है तो मुझे अच्छा नहीं लगता. मुझे क्यों उसको दूसरा कोई देखता है तो मुझे अच्छा नहीं लगता. म्हणूनच असाच आहे प्रवास. ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहुनी ग. अशा या गर्दीत, काम धावपळीत मला बाई झाला उशीर. ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. रस्त्यावर झाली गर्दी, रस्त्यावर झाली गर्दी, उन्हात तापलं डोकं, मला बाई झाली सर्दी. ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. ये गाडी, किती वेळ बाई मी रस्त्यावर खडी. वा, खूप छान. ये गाडी, रस्त्यावर मी खडी उभी, म्हणजे गाडीची वाट पाहत हे मी उभा लागले. म्हणूनच म्हणते कामावर जायला उशीर व्हायला, कामावर जायला उशीर व्हायला. बघतोय रिक्षेवाला ग वाट माझी, बघतोय रिक्षेवाला, बघतोय रिक्षेवाला ग वाट माझी, बघतोय रिक्षेवाला. खरंच सर्व कवी या कार्यक्रमामध्ये आले, खूप छान कविता सादरीकरण केल्या. या कार्यक्रमाच्या शेवटी कविवर्य हाजी शेख यांना अशी विनंती करतो की त्यांनी एक कविता महाराष्ट्रातील नवयुवकांसाठी घ्यावी. कवितेचं शीर्षक आहे रमा. कवितेचं शीर्षक आहे रमा. केलीस काग रमा, जाण्याची एवढी घाई. मी जनतेच्या चिंतेमध्ये तुझे दुःख जाणले नाही. जनतेच्या चिंतेमध्ये तुझे दुःख जाणले नाही.
कधी आणले नाही मी जनतेच्या चिंतेमध्ये तुझे दुःख जाणले नाही राजगृहात एवढी उदासी काळोख भरला उरी देह तुझा हा दिसतो कसा ग सुकलेला वृक्षापरी तुझ्या संगी बसली कधी मी काही बोललो नाही जनतेच्या चिंतेमध्ये तुझे दुःख जाणले नाही माता पिता तू बंधू सखी तू होती तू माझ्या सवे सोडून जाता भरलेल्या डोळी मावे नाही आसवे मावे नाही आसवे नावरती आता जगी भरोसा राहिला नाही नावरती आता जगी भरोसा राहिला नाही जनतेच्या चिंतेमध्ये तुझे दुःख जाणले नाही बाबासाहेब आणि बाबासाहेबांची रमा ती रमा कविता रसिक हो एक अंतिम कविता आपणासाठी मी सादर करत आहे. सखी का साधनी हा माझा पहिला कविता संग्रह काही कालावधी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला आणि त्यातल्या कविता बहुतेक निसर्गावरती शृंगारावरती आध्यात्मिक असं तिन्ही विषयावरती आलेल्या आहेत. त्यातल्या काही कविता कॉलेजच्या तरुण मुलांना फारच आवडल्या माझ्या आणि मला असं वाटलं की मी रोमॅन्टिक कविता चांगल्या प्रकारे लिहू शकतो असं मला एक थोडंसं वाटलं प्रतिक्रिया बघून वाचकांच्या. आणि त्यातलीच एक कविता थोडीशी रोमॅन्टिक तारुण्याच्या वळणावर आपल्याला घेऊन जाईल असं मला वाटतं नक्कीच. कवितेचं शीर्षक आहे देखणी ना. मागे वळवणी काय पाहते मागे वळवणी काय पाहते मातीत उमटल्या ग मातीत उमटल्या ग तुझ्याच पाऊल खुणा ग तुझ्याच पाऊल खुणा ग मागे वळवणी काय पाहते शोधित तुझा सुगंध शोधित तुझा सुगंध तुझ्या पाठी फिरतोय कोणी तुझ्या पाठी फिरतोय कोणी एक प्रेम वेडा तुझ्या पायीच्या पैंजनाचा नाद कानी तुझ्या पायीच्या पैंजनाचा नाद कानी त्याच्या अजूनही घुमतोय ग त्याच्या अजूनही घुमतोय ग मागे वळवणी काय पाहते मातीत उमटल्या ग तुझ्याच पाऊल खुणा ग पाऊल खुणा ग गोऱ्या देही साडी नऊवारी कशी बिलगुणी बसली रंग गोऱ्या देही साडी नऊवारी कशी बिलगुण बसली ग तुझे मंजूळ बोलणे डौलदार चालणे तुझे मंजूळ बोलणे डौलदार चालणे बुरळ पाडले या रसिक राजाला ग बुरळ पाडले या रसिक राजाला ग मागे वळवणी काय पाहते मातीत उमटल्या ग तुझ्याच पाऊल खुणा ग नजर तुझी कुणा बघुनी भुईवर झुकली ग नजर तुझी कुणा बघून भुईवर झुकली ग नजर तुझी कुणा बघुनी भुईवर झुकली ग चवळीची शेक जणू नार देखणी शोभे ग चवळीची शेक जणू नार देखणी गो. शेवटच्या काव्यपंक्ती आहे. ओल्या ओठावरी माधुरी कुणासाठी जपली ग ओल्या ओठावरी माधुरी कुणासाठी जपली ग डोळ्यात साठविण्यात वेडा तुझ्या मागे भटकतोय ग डोळ्यात साठविण्यात वेडा तुझ्या मागे भटकतोय ग
पुढेच कसे झेपावती सावर पदराला देहाभोवती ग सावर पदराला देहाभोवती ग जीवलक सगळे कधीच विसरली जाऊ नये ही आपली अतोट मैत्री ग जीवलक सगळे कधीच विसरली जाऊ नये ही आपली अतोट मैत्री ग मागे वळून काय पाहते मातीत उमटल्या ग तुझाच पाऊल पुन्हा ग तुझाच पाऊल पुन्हा ग तुझाच पाऊल पुन्हा ग धन्यवाद धन्यवाद. कविता तुम्ही. या कार्यक्रमाचं शेवटचं गीत पण त्यात गीत म्हणावं लागेल. जसं मी पहिल्यांदाच म्हणत असतो की महाराष्ट्रातल्या कोण गायिका कविता तळेकर यांना अशी विनंती करतो की एक छानसं गीत म्हणून दाखवा. कवितेतीलच आत्ताच काल परवा मनात आलं की आपण कशा कशावर कविता रचना करू शकतो. तर असा हा विषय मनात नसतो, पण एकदा कविता मनात ठसली की एक विषय सुचतो आणि आपण कवितेचा विषय निवडतो. घे भरारी घे आकाशी तरली पुराण दर्या सागरा घे भरारी घे आकाशी तरली पुराण ज्ञान सागरा धरणीवरी उतरले साक्षात्कारी इवान संतांचे हे होते पुण्य भाग्यशाली पुण्य कोटी कोटी किती घेतले जरी जन्म संतांचे हे होते भाग्यशाली पुण्य धरणीवरी उतरले साक्षात्कारी इवान अनंतात झाले तुकोबा हे लीन अनंतात झाले तुकोबा हे लीन टाळ चिपळ्यांचा गजर देहू या नगरीत टाळ चिपळ्यांचा गजर देहू या नगरीत आम्ही गाथेत वाचितो अभंग आम्ही गाथेत वाचितो अभंग इथे उधळला इंद्रधनुचा रंग इथे उधळला इंद्रधनुचा रंग कुकर्माचा होऊ दे भंग कसे फेडू आम्ही माग कुठ तुका नामशी लागू दे संग तुका नामशी लागू दे संग भक्तिमय हे जीवन सारा भक्तिमय हे जीवन सारा इथे शांत डोंगर वारा आकाशी झेप घेतो रे विहंगरान पाकरा आकाशी झेप घेतो रे विहंगरान पाकरा तुकोबाची वाचिते मी गाथा वीरान पाखरा घे भरारी घे आकाशी तरले पुराण दर्या सागरा आम्ही वाचतो अभंग टाळ चिपळांचा गजरा देऊ या नगरीत इंद्रायणी भूमीत तुकोबाची पाहुन भक्ती तुकोबाची पाहुन भक्ती मना मिळे मुक्ती सुख दुःखाचा घाट आम्ही चालतो पायवाट तुकोबाचा आम्ही चालतो पायवाट कर्मदैवाची दैवभूमी इथे लावितो रांग कर्मदैवाची भूमी इथे लावितो रांग पाप पुण्याची इथे लावितो रांग आम्ही वाचितो गाथेत अभंग आम्ही वाचितो गाथेत अभंग घे भरारी घे रान पाखरा घे भरारी घे आकाशी तरले पुराण दर्या सागरा तरले पुराण दर्या सागरा. एक छोटासा प्रयत्न आहे. खरं सर्व कवी इथे आले, खूप छान सादरीकरण केलं. तसं सर्व कवी आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर
क्लिक करा.